खर तर मनसेचा बालेकिल्ला ज्याला ओळख म्हणून आहे असाच हा पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एक परिसर आहे। त्याच्यामध्ये मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारे आणि मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते नेते साईनाथजी बाबर आपल्या सोबत आहेत। आज भाऊ काय सांगाल, आता आपला पक्षाचा हा जो निवडणुकीमध्ये आपण 2 उमेदवार या प्रभागातून दिलेले आहेत, हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। नेमकं आता आपली पक्षाची ध्येय धोरणे आणि इथून पुढे नेमकं कसा विजन असणार आहे? आज प्रभाग क्रमांक 21 या ठिकाणी आमच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। त्यामध्ये आमचे उमेदवार ललित शिंदे त्याचबरोबर जयराजजी हिरेमठ हे 2 उमेदवार आमचे या कोंढवा या भागामध्ये प्रभाग क्रमांक 21 मध्ये लढत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं तर मनसेचा अर्थ मदत होतो आणि आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाला मदत कशी पोहोचेल, त्याची सेवा कशी होईल, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करत असतो। आणि मला वाटतं की या प्रभागामधल्या नागरिकांनी म्हणजे इतर भारतीय जनता पक्ष असेल, इतर वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत, ते प्रचंड पैसे घेऊन या निवडणुकीत उतरलेले आणि मनसेचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे। याला न्याय देण्याचं काम मनसे करत असतं। आमच्या पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करतो तळागाळातला कार्यकर्ता असतो, माझ्यासारखा म्हणजे कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता आज 2 टर्म महानगरपालिका नगरसेवक म्हणून काम करतोय। अशाच पद्धतीने सर्व लोक आता तयार होत आहेत, त्याच निवडणुका लढत आहेत। पण यश अपयश नंतर का भाग आहे, पण आज चांगले इच्छुक उमेदवार घरी बसलेत, घाबरून घरी बसलेत आणि आमची लोक रस्त्यावर आहेत। त्यामुळे आम्ही या प्रभाग क्रमांक 21 मधल्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी आमचे उमेदवार जयराजजी हिरेमठ त्यात ललितजी शिंदे त्याच्या पाठीमागे भरघोस मताने आपण उभं राहावं। भविष्य काळात तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आम्ही आमच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच। त्यानंतर जे उमेदवार आहेत म्हणून जयराजजी हिरेमठ, काय सांगाल सर, आज आपल्या या नारळ फोडला या ठिकाणी उद्घाटनाचा काय सांगाल त्याच्याबद्दल? मला खरं तर असं सांगायचं आहे की आज मला इतकं अजून स्फूर्ती वाढली की माझे खंबीरपणाने पाठिंबा उभे राहिलेले आमचे चांगले कार्यकर्ता म्हणतो मी म्हणतो, पण साईनाथ बाबरजी हे बरेच वर्षापासून इतके चांगल्या पद्धतीने इथं प्रगती केली आणि तो स्फूर्ती घेऊन मला पुढे न्यायचा आहे आणि त्यांचाच तो शक्ती आहे की माझा पाठिंबा मॅक्सिमम त्यांनी देण्याचा प्रयत्न करतील आणि करत राहणार, तो मी हमी देतो। आणि माझ्या या प्रभागामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत घरोघरीपर्यंत कुठल्याही पद्धतीचं काम असो, मी मागे न सरकता मी पुढे 2 पावलं अजून पुढे टाकून त्यांना मी स्फूर्ती वाढवतो, मी करून देतो। आमच्याकडनं आमच्या भाऊ एक पाठीशी आणि बाकीचं म्हणजे आमच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची पण शक्ती आपल्या सोबत आहे। आणि या पद्धतीने ललित शिंदे आणि मी जयराज हिरेमठ आणि साईनाथ बाबरजी यांचं सगळ्यांचं शक्ती मला लाभो आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करायचे अजून आमची विजन आहे। नक्कीच। आणखीन एक उमेदवार आहेत जे खरोखरच या प्रभागामध्ये त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ठिकाणी सगळ्याच ठिकाणीवरती ते नेहमीच आघाडीवरती असतात, असे जे ललितजी शिंदे, काय सांगाल दादा? आज एकच ध्येय, आता प्रभाग क्रमांक 21चा विकास घडवायचा आहे। सन्माननीय साईनाथ भाऊ बाबर यांनी या भागामध्ये म्हणजे हा बालेकिल्ला आहे, मनसेचा हा बालेकिल्ला आहे, तो भाऊने आमच्यासाठी खूप चांगलं या ठिकाणी करून ठेवलंय आणि जनता खूप साथ देते। बरीचशी जनता आमच्या पाठीशी आहे। तर परत जनतेला एक माझं आव्हान आहे की आम्हाला जास्तीत जास्त भरघोस मतांनी विजय करावं, आम्हाला तुमची संधी करण्याची आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळावं, त्या संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच एकंदरीत चित्र पाहिलं तर मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या या भागामध्ये खरोखर धडाडीचे कार्यकर्ते साईनाथजी बाबर या दोघाही उमेदवाराच्या सोबत आहेत। माझा इंडिया न्यूज, लुल्लानगर। आमचा वाघ आहे ना आमच्या बरोबर आपला